नमस्कार श्रोतेहो, मी हर्षद जाधव. साहित्य जागरच्या वतीने आपणा सर्वांना भारताच्या 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक सदिच्छा. वयाची 75 गाठलेल्या आपल्या चिरतरुण भारताला अभिवादन करण्यासाठी साहित्य जागरचे अंध कलावंत सादर करीत आहेत स्वरचित कविता गाण्यांचा विशेष कार्यक्रम स्वातंत्र्य जपू. स्वतंत्र भारताचा ज्यांनी रचियला पाया, स्वतंत्र भारताचा ज्यांनी रचियला पाया, वीट वीट जोडून या ज्यांनी उभारिल्या भिंती, वीट वीट जोडून या ज्यांनी उभारिल्या भिंती, तन मन वाहून या ज्यांनी साकारिले छप्पर, तन मन वाहून या ज्यांनी साकारिले छप्पर, जीवापाड जपून या ज्यांनी रक्षियले घर, जीवापाड जपून या ज्यांनी रक्षियले घर, ज्यांच्यामुळे भारताची झाली 75 पूर्ण, ज्यांच्यामुळे भारताची झाली 75 पूर्ण, अशा साऱ्यांचेच करूया आज कृतज्ञ स्मरण, अशा साऱ्यांचेच करूया आज कृतज्ञ स्मरण, अशा साऱ्यांना करूया आज त्रिवार वंदन, अशा साऱ्यांना करूया आज त्रिवार वंदन. वंदन 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 आहा वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी लढले, वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी पडले, वंदन त्या साऱ्यांना. एका डोळी बुद्ध अनेका डोळी लष्कर, एका डोळी बुद्ध अनेका डोळी लष्कर, शांती लेण्यासाठी जुलमाशी त्यांचे संगर, शांती लेण्यासाठी जुलमाशी त्यांचे संगर, रक्ताने शस्त्राला सोन्याचे पात्र जडले, वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी पडले, वंदन त्या साऱ्यांना. सरणावर जाताना काळीज फडकले त्यांचे, सरणावर जाताना काळीज फडकले त्यांचे, भस्मच छातीवरती त्यारेल्या गोऱ्यांचे, भस्मच छातीवरती त्यारेल्या गोऱ्यांचे, राखच त्या वैऱ्यांची ते अंगाराला भिडले, वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी लढले, वंदन त्या साऱ्यांना. साधी नाही धरती ही बलिदानाची माती, साधी नाही धरती ही बलिदानाची माती, गवता गवता लाया सूर्याच्या पाती, गवता गवता लाया सूर्याच्या पाती, लढताना ते पडले की तारेच्याही उडले, वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी पडले, वंदन त्या साऱ्यांना.
त्यांच्या त्या रक्तामधुनी स्वाती परसत होते त्यांच्या त्या रक्तामधुनी स्वाती बिंदू बिंदू झाला या स्वातंत्र्याचा मोती बिंदू बिंदू झाला या स्वातंत्र्याचा मोती हारच तो आईचा ज्या हासावरती चढले वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी लढले वंदन त्या साऱ्यांना जे देशासाठी पडले वंदन त्या साऱ्यांना आ आ आ कवी गझलकार डॉक्टर अनिल साबळे यांनी लिहिलेल्या आणि देविदास पालवे यांनी आशा आर्या यांच्यासोबत गायलेल्या वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली आहेच. यानंतर आपण ऐकणार आहोत बुद्धघोष कासारे यांची कविता भारत मेरा. भारत मेरा, पहचान भी और शान भी ईमान भी भारत मेरा. पहचान भी और शान भी ईमान भी भारत मेरा. तूफान भी चट्टान भी अभिमान भी भारत मेरा. ओमकार भी नमोकार भी संस्कार भी भारत मेरा. ओमकार भी नमोकार भी संस्कार भी भारत मेरा. है बुद्ध भी और शुद्ध भी समृद्ध भी भारत मेरा. मस्जिद भी और ईद भी ऋग्वेद भी भारत मेरा. मस्जिद भी और ईद भी ऋग्वेद भी भारत मेरा. सुख स्तोत्र भी महामंत्र भी गणतंत्र भी भारत मेरा. है प्रीत भी और गीत भी संगीत भी भारत मेरा. है प्रीत भी और गीत भी संगीत भी भारत मेरा. महाकाव्य भी स्वर दिव्य भी है भव्य भी भारत मेरा. मैदान भी खलिहान भी वो किसान भी भारत मेरा. मैदान भी खलिहान भी वो किसान भी भारत मेरा. हर ग्राम भी सुजलाम भी सुफलाम भी भारत मेरा. हर ग्राम भी सुजलाम भी सुफलाम भी भारत मेरा. सुफलाम भी भारत मेरा. एकदा एका शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कागदाचे काही तुकडे दिले आणि सांगितले, हे तुकडे जोडून तुम्हाला आपल्या भारताचा नकाशा बनवायचा आहे. विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले पण नकाशा काही जुळेना. शेवटी शिक्षकांनी त्यांना सांगितले, तुम्हाला दिलेल्या कागदांच्या तुकड्यांच्या मागील पृष्ठभागाचे नीट निरीक्षण करा. काही वेळाने एक विद्यार्थिनी जुळवलेला नकाशा घेऊन शिक्षकांकडे गेली. शिक्षकांनी तिला विचारले, कसा जोडलास नकाशा? तेव्हा ती विद्यार्थिनी उत्तरली, सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी या तुकड्यांच्या मागील पृष्ठभागाचे नीट निरीक्षण केले तेव्हा मला असे समजले की या तुकड्यांवर, या प्रत्येक तुकड्यावर मनुष्याचा एक अवयव आहे. मी फक्त ते अवयव जोडले. मी मनुष्य सांधला आणि देश आपोआप जुळून आला. श्रोते हो, देश म्हणजे केवळ पृथ्वीच्या पाठीवरचा एक भूभाग नव्हे, तर त्या देशात राहणारी सगळीच माणसं नव्हे, सगळेच सजीव निर्जीव हे सगळं म्हणजेच देश होय. अशा या आपल्या भारत देशासाठी त्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चेतना मोरे कोणता उपहार घेऊन आल्या आहेत ते आता ऐकूया. कवितेचं नाव लोकशाहीचे मंदिर. भारतभूच्या स्वातंत्र्याची झाली 75. भारतभूच्या स्वातंत्र्याची झाली 75. फडकत राहो ध्वज समतेचा अविरत गगनावरी. फडकत राहो ध्वज समतेचा अविरत गगनावरी. सत्य अहिंसा सौहार्दाचा मंत्र दिला गांधींनी. सत्य अहिंसा सौहार्दाचा मंत्र दिला गांधींनी. पाया रचिला स्वावलंबनाची बीजे रोवनी.
लोकशक्तीच्या पराक्रमाने केली अजब किमया. लोकशक्तीच्या पराक्रमाने केली अजब किमया. विजय पताका फडकली परवशता झुगारुनिया. विविध रंगी विचार विटांच्या सार्वभौम भिंती. विविध रंगी विचार विटांच्या सार्वभौम भिंती. कळस त्यावरी संविधान राखण्या अखंड शांती. समाज मंदिर बहुजन हिताय बहुजन सुखाय. समाज मंदिर बहुजन हिताय बहुजन सुखाय. मूल्ये जपण्या स्वातंत्र्य समता बंधुता न्याय. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जाहली ज्वलंत ज्योत. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जाहली ज्वलंत ज्योत. सजग राहुनी सदा ठेवूया तेवत हृदयात. हुकुमशाहीचा करू बिमोड होऊन सारे एक. हुकुमशाहीचा करू बिमोड होऊन सारे एक. भयमुक्त अन द्वेषमुक्त आम्ही भारताचे लोक. विज्ञानाची कास धरूया वारे वाहुदे प्रबोधनाचे. विज्ञानाची कास धरूया वारे वाहुदे प्रबोधनाचे. धर्मगुलामी भिरकावूनी पक्षी उडू दे मुक्त मनाचे. जागृत मने शाबूत डोकी हीच राष्ट्र संपदा. जागृत मने शाबूत डोकी हीच राष्ट्र संपदा. बहुजनांची दिशाभूल मग अशक्य मनुवादा. निसर्ग रक्षण लोक कल्याण हाच खरा विकास. निसर्ग रक्षण लोक कल्याण हाच खरा विकास. अजाणता आहे अटळ आहे लोकशाहीचा ऱ्हास. टाळू आपण भविष्यातील अराजक संहार. टाळू आपण भविष्यातला अराजक संहार. लोकशाहीच्या मंदिराचा करुणी जीर्णोद्धार. लोकशाहीच्या मंदिराचा करुणी जीर्णोद्धार. 75स्तव प्रिय भारतास हाच खरा उपहार. 75स्तव प्रिय भारतास देऊ हाच उपहार. मोडकळीस आलेल्या या लोकशाही मंदिराचा चेतनाने म्हटल्याप्रमाणे जीर्णोद्धार करायचा झालाच तर त्याआधी त्याचे कठोर परीक्षण करणे गरजेचे आहे. आणि अंजली या नावाने काव्यलेखन करणाऱ्या डिंपल सुथार यांनी भ्रष्टाचार या शब्दाचा किंवा संकल्पनेचा अर्थविस्तार करून मांडलेला हा ऑडिट रिपोर्ट आपल्या भारताविषयीचं एक कटू वास्तवच आपल्या समोर उघड करतो. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. छलनी कर दिया उसका सीना हिंसा की तलवार ने. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. तोड़ दिए सब जंगल वंगल लगा दिए नदियों पे पहरे. तोड़ दिए सब जंगल वंगल लगा दिए नदियों पे पहरे. खत्म हो गया भाईचारा हर कोई दुश्मन है हमारा. जी रहा हर भारतवासी इसी आतंकी खौफ में. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. काम का उचित दाम न मिलता परेशान भारत की जनता. काम का उचित दाम न मिलता परेशान भारत की जनता. कहीं कोई आवाज नहीं है करते सब रिश्वत का धंधा. भूख गरीबी और अशिक्षा नाच रही है गांव में. भूख गरीबी और अशिक्षा नाच रही है गांव में. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. जनतंत्र के नाम पर चलती देखो तानाशाही. जनतंत्र के नाम पर चलती देखो तानाशाही. कुर्सी हथियाने के खातिर आपस में सब करे लड़ाई. खेल रहा भारत का रक्षक भारत माँ की शान से. खेल रहा भारत का रक्षक भारत माँ की शान से. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. किसे याद है अंबेडकर और किसे याद है सुभाष गांधी. किसे याद है अंबेडकर और किसे याद है सुभाष गांधी. आजादी की कद्र नहीं है कहलाते हम भारतवासी. आजाद देश के गुलाम ही हम कहलाते संसार में. आजाद देश के गुलाम ही हम कहलाते संसार में. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में. हर दिन होती चोरी डकैती बलात्कार तो आम है. हर दिन होती चोरी डकैती बलात्कार तो आम है. हरे कृष्ण देखो ये गीता सरे आम बदनाम है. खड़ी है जब से कानून की देवी पट्टी बांधे आंख पे. खड़ी है जब से कानून की देवी पट्टी बांधे आंख पे. जल रही है भारत माता भ्रष्टाचार की आग में.
आओ मेरे देशवासियों सब मिलकर ये प्रण करें हम, आओ मेरे देशवासियों सब मिलकर ये प्रण करें हम, भारत की रक्षा के खातिर खुद का नवनिर्माण करें हम, भारत की रक्षा के खातिर खुद का नवनिर्माण करें हम। नहीं जलेगी भारत माता भ्रष्टाचार की आग में, नहीं जलेगी भारत माता भ्रष्टाचार की आग में। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी आनंदात साजरा करत असताना भारताच्या भवितव्याचा विचारही तितकाच आवर्जून करण्याची गरज आहे। कवयित्री सुधा म्हात्रे तर हा विचार करताना थेट भारतालाच प्रश्न विचारतायत। कवितेचं नाव आहे सांग भारता सांग। सांग भारता सांग तुझे भविष्य तरी काय असेल, इथल्या मातीमध्ये सांग कसले रे बीज रुजेल। सांग भारता सांग तुझे भविष्य तरी काय असेल, इथल्या मातीमध्ये कसले रे बीज रुजेल। सभ्यता पांघरून येथे ढोंग कसे जन्म आले, फॅन्सी ड्रेस पुरताच येथे एकतेचे सोंग उरले। सभ्यता पांघरून येथे ढोंग कसे जन्म आले, फॅन्सी ड्रेस पुरताच येथे एकतेचे सोंग उरले। भारतीय अस्मितेला वज्रधार कधी चढेल, भारतीय अस्मितेला वज्रधार कधी चढेल। सांग भारता सांग तुझे भविष्य तरी काय असेल। गर्दच्या गर्तेमध्ये किती युवा गिळले जातील, लोकशाहीवर इथे अजून किती बलात्कार होतील। गर्दच्या गर्तेमध्ये किती युवा गिळले जातील, लोकशाहीवर येथे अजून किती बलात्कार होतील। परकीयतेचे बीजारोपण सांग ना कधी थांबेल, परकीयतेचे बीजारोपण सांग ना कधी थांबेल। सांग भारता सांग तुझे भविष्य तरी काय असेल। वासनेच्या लालसा अग्नीत किती मुली बळी जातील, इथले श्रापित संस्कार सांग कधी मुक्त होतील। वासनेच्या लालसा अग्नीत किती मुली बळी जातील, इथले शापित संस्कार सांग कधी मुक्त होतील। इथे माणुसकीचा सूर्य सांग ना कधी उगवेल, इथे माणुसकीचा सूर्य सांग ना कधी उगवेल। सांग भारता सांग तुझं भविष्य तरी काय असेल। अज्ञानरूपी अंधाराचा सांग कधी अंत होईल, या तुझ्या लेकरांमध्ये सुज्ञता कधी येईल। अज्ञानरूपी अंधाराचा सांग कधी अंत होईल, या तुझ्या लेकरांमध्ये सुज्ञता कधी येईल। विवेकाचा अमृतघन सांग येथे केव्हा बरसेल, विवेकाचा अमृतघन सांग येथे केव्हा बरसेल। सांग भारता सांग तुझं भविष्य तरी काय असेल। स्वातंत्र्य मिळवून तुला 75 वर्षे झालीत, अजून तुझ्या लेकरांची भांडणेच संपली नाहीत। स्वातंत्र्य मिळवून तुला 75 वर्षे झालीत, अजून तुझ्या लेकरांची भांडणेच संपली नाहीत। स्वातंत्र्याचा खरा अर्थ यांना केव्हा रे उमगेल, स्वातंत्र्याचा खरा अर्थ यांना केव्हा रे उमगेल। सांग भारता सांग तुझे भविष्य तरी काय असेल। इथल्या मातीमध्ये सांग कसले रे बीज रुजेल, इथल्या मातीमध्ये सांग कसले रे बीज रुजेल। सुधाताईंना जाणवलेले हे वास्तव नुकतीच 10वी उत्तीर्ण झालेल्या शोहेब आणि ओमकार या किशोरवयीन मुलांनाही सतावते आहे। पण देशापेक्षाही जास्त वय झालेल्यांना जे सुचत नाही किंवा समजत नाही, ती समज या किशोरवयीन मुलांच्या कवितेतून व्यक्त होते आहे। कविता का शीर्षक है किसका है ये हिंदुस्तान। मेरा है ये मेरा है ये मेरा हिंदुस्तान है, हिंदू के प्राण है हिंदुओं का हिंदुस्तान है। मेरा है ये मेरा है ये मेरा हिंदुस्तान है, मुस्लिम की जान है ये मुसलमानों का हिंदुस्तान है। दुर्गावती लक्ष्मीबाई की, पद्मिनी के स्वाभिमान की, वीर शिवाजी महाराणा की, माटी पृथ्वी चौहान की। हिंदू थे वे हिंदू हूँ मैं, मिट्टी हिंदुस्तान की। मेरा है ये मेरा है ये मेरा हिंदुस्तान है। चांद बीबी नूर जहां की, रजिया सुल्ताना के आन की, सूरी की अकबर की ये मिट्टी टीपू सुल्तान की। मुस्लिम थे वे मुस्लिम हूँ मैं ये मिट्टी हिंदुस्तान की। मेरा है ये मेरा है ये मेरा हिंदुस्तान है। मुगलों की ईंट से ईंट बजाई, रक्त की हमने सरिता बहाई, भारत पावन भूमि के खातिर हमने कई बलिदानी दिए। तो जरा बताओ भला किसका है ये हिंदुस्तान। मंगोलों की खटिया खड़ी कर दिखलाई, हमने लहू की नदियां बहाई, भारत सर जमी की खातिर हमने कई कुर्बानी दी है। तो जरा बताओ भला किसका है ये हिंदुस्तान। तुमने लहू और हमने रक्त, हमने लहू और तुमने रक्त, यानी हम दोनों के खून शामिल है इस माटी में, यानी हम दोनों ही भारत माँ के संतान है। हमारा है ये हमारा है ये हमारा हिंदुस्तान है। मैं समझ गया अपना ये लड़ना व्यर्थ है शोएब मेरे यार,
मैं भी समझा पर जो ना समझे हैं उनको समझाना है अब यार ओमकार। तो चलो समझाते हैं। सबका है ये, सबका है ये, सबका हिंदुस्तान है, हिंदू की जान है ये, मुस्लिम के प्राण है, मत बांटो इसको ये तो हम सबका हिंदुस्तान है। सिखों का, ईसाइयों का, गौतम बुद्ध का ये हिंदुस्तान, महावीर का, मुस्लिम का, हिंदू का है ये हिंदुस्तान, जिसके दिल में बसता हर उसका ये हिंदुस्तान है, जिसके दिल में बसता हर उसका ये हिंदुस्तान है। आन बान शान अपनी जान हिंदुस्तान है, सबका हिंदुस्तान है ये, सबका हिंदुस्तान है, सबका हिंदुस्तान है ये, सबका हिंदुस्तान है, मत बांटो इसको। सबका है ये हिंदुस्तान, खरोखरच हा देश सगळ्यांचाच आहे। म्हणूनच कुणी याला माता म्हणतं तर कुणी पिता, आणि ही आजची युवा पिढी तर आपल्या देशाशी थेट मैत्रीचंच नातं जोडू पाहते आहे। पुन्हा एकदा नुकतीच 10वी पास केलेल्या शोहेब अख्तरनेच लिहिलेलं आणि त्याचा वर्गमित्र असलेल्या प्रथमेश बोटेने स्वरबद्ध केलेलं यार वतन हे गीत सादर करत आहेत स्वतः शोहेब अख्तर, प्रथमेश बोटे, ओमकार सोनकर, जमीर मंसूरी आणि रोहित निवरेकर। संगीत संयोजन आणि कीबोर्ड साथ नितेश सोनावणे।
ज्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण गेली वर्षभर साजरा केला ते स्वातंत्र्य आलं कुठून, कसं, हे जर आपण समजून घेतलं नाही तर त्याचं महत्वही आपल्याला समजू शकणार नाही. आणि आज नेमकं हेच होतंय. स्वातंत्र्य आंदोलनात शेपूट घालून बसलेल्यांचे वैचारिक वारसदार आज आपल्याला देशभक्ती आणि राष्ट्रवाद शिकवू लागले आहेत. भारताची विविधतेत एकता जपणारी समन्वयवादी संस्कृती नेस्तनाभूत करून त्या जागी द्वेषावर आधारित विभाजनवादी ध्रुवीकरणाची विकृती इथे जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुठभर भांडवलदारांच्या घशात या देशाची साधन संपत्ती आणि पाशवी हुकुमशहांच्या मुठीत या देशाचे स्वातंत्र्य कडप होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी सतत सजग आणि सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. प्रकाश पंडागळे यांनी लिहिलेलं आणि स्वतःच स्वरबद्ध केलेलं समूह स्वरातील हे गीत आपल्याला हेच सांगत आहे. नुकती कुठे वयाची 500 वर्षे पूर्ण केलेल्या आपल्या प्रिय भारताला आजच्या 76व्या स्वातंत्र्य दिनी आपण हेच अभिवचन देऊया आणि ते पाळण्यासाठी तन मन धन व प्रसंगी प्राणही अर्पण करण्याचा निर्धार करूया. जय भारत, जय हिंद. लोकशाहीवादी सार्वभौम स्वतंत्र भारत चिरायू होवो. कोटी जणांच्या त्यागातून, शहीदांच्या बलिदानातून, कोटी जणांच्या त्यागातून, शहीदांच्या बलिदानातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला देशाच्या अभिमानात. स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू. क्रांतिवीरांच्या फासातून, कठोर तुरुंगवासातून, क्रांतिवीरांच्या फासातून, कठोर तुरुंगवासातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला अहिंसेच्या श्वासातून. स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू. निर्बाधांच्या शौर्यातून, कष्टकऱ्यांच्या घामातून, निर्बाधांच्या शौर्यातून, कष्टकऱ्यांच्या घामातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आझाद हिंद संग्रामातून. स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू. जहादांच्या क्रांतीतून, पवारांच्या शांतीतून, जहादांच्या क्रांतीतून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला एकजुटीच्या शक्तीतून. स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू, स्वातंत्र्य जपू. मिठाच्या दाण्या दाण्यातून, वंदे मातरम गाण्यातून, मिठाच्या दाण्या दाण्यातून, वंदे मातरम गाण्यातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला